नमस्कार. आपण भारतीय संस्कृतीतली एक महत्त्वाची असलेली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीपासून आहे असा विचार करायला गेलं तर या आपल्या संस्कृतीमध्ये ती अनादी काळापासूनची आहे. म्हणजे आपल्याला वेदांमधनं पण गुरुचं महात्म्य, गुरुनी सांगितलेल्यावर आपण कुठल्या प्रकारे प्रतिक्रिया देतो, गुरुनी शिष्याशी कसं वागावं, अशा प्रकारचे काही घटनात्मक, काही संवादात्मक रचना आपल्याला वेदांमध्ये पण दिसतात. तीच परंपरा पुढे येत आपल्याला उपनिषदांमध्ये गुरुची असलेली परंपरा ही आपल्याला दिसते. उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ जाऊन बसणे आणि जे गुरु जे ज्ञान देतोय तर त्या जे ग्रहण आपण सगळ्यांनी करावं असा त्यामागचा एक उद्देश असतो. आपण या गुरु शिष्य परंपरेतले अनेक गुरु शिष्यांची उदाहरणं आपल्याला इथे देता येतात, पण त्यातलं महत्त्वाचं आणि आपल्याला सर्वांना जिव्हाळ्याचं असलेलं असं श्रीरामाचं एक उदाहरण आपण इथे पाहणार आहोत. श्रीरामाचं आपण उदाहरण पाहत असताना फक्त प्रभू रामचंद्रांचं आपण उदाहरण पाहणार आहोत का? तर नाही. आपण त्यांच्या गुरूंचं देखील आपण उदाहरण पाहणार आहोत. आपण थोडासा विचार करू की आपण ज्यांना भगवंत मानतो, आपण ज्यांना देव मानतो, अशांना देखील गुरुची गरज आहे का? तर आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे माझे जे 3 देव आहेत, आमचे जे हिंदू धर्मातले आराध्य दैवत आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश, हे जर कुठे सामावलेले असतील तर या गुरुच्या ठायी ते सामावलेले आहेत अशी आपली परंपरा सांगते. या परंपरेतलाच आपण आत्ता उदाहरण घेणार आहोत, म्हणजे गुरु विश्वामित्र आणि त्यांचे शिष्य प्रभू रामचंद्र. विश्वामित्र ऋषी हे ऋषी कसे झाले त्यांचा उल्लेख कुठे मिळतो आपण हे थोडक्यात पाहूया. विश्वामित्र ऋषींचा उल्लेख वेदांच्या ऋग्वेदाच्या 3ऱ्या वर्गामध्ये किंवा 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतो. यांनी विश्वामित्रांनी आपल्याला काही ऋचांची रचना म्हणजे वेदामधले म्हणले जाणारे मंत्र यांची रचना आपल्याला केलेली तिथे दिसते. पुढे आपल्याला त्यांच्याविषयी काही माहिती ही रामायणातल्याच बालकांडामध्ये पाहायला मिळते. ती कशी? तर विश्वामित्र हे पहिल्यांदा एक क्षत्रिय राजे होते आणि गुरु वशिष्ठांच्या आश्रमात असलेली कामधेनू ही जी गाय होती तिला घेऊन जाण्यासाठी म्हणून वशिष्ठांच्या आश्रमावर त्यांनी एकदा आक्रमण केलं. परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाय ही पवित्र मानली जाते आणि त्यातली कामधेनू ही म्हणजे स्वर्गातली असलेली गाय की जी स्वतःचं सैन्य बाळगते अशी असलेली गाय. कामधेनूच्या गायीच्या अंगातनं सैन्य बाहेर पडलं आणि विश्वामित्रांच्या सैन्याचा पराभव केला. या पराभवामुळे विश्वामित्रांना जाणीव झाली की आपलं हे राजपद जे आहे, आपलं हे जे सगळं वैभव आहे ते या देवदेवतांसमोर काही नाही. म्हणून त्यांनी स्वतःचं राजपद सोडलं आणि घोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे त्यांना मंत्रसिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी मंत्रसिद्धी प्राप्त करून वेदांमध्ये काही ऋचांची निर्मिती केली. आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला गायत्री मंत्र हा गायत्री मंत्राचा सुद्धा निर्माते, गायत्री मंत्राचे निर्माते म्हणून गुरु विश्वामित्रांना म्हणलं जातं. आता पुढे जसा उपनिषदांमध्ये त्यांचा उल्लेख मिळतो त्याचप्रमाणे रामायणातील कालखंडापासनं विश्वामित्रांचा आपल्याला उल्लेख मिळतो. रामाचे आणि विश्वामित्रांचे संबंध कसे आले याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. विश्वामित्र हे जसे ऋषी होते त्याचप्रमाणे सुदास नावाचा एक राजा होता. त्या राजाचे ते राजमंत्री, राजयोगी किंवा राजपुरोहित म्हणता येतील असे ते होते. काळांतराने त्यांच्याच वंशातले पुढे इक्ष्वाकू वंशातले राजे दशरथ, या दशरथांच्या राजसभेमध्ये दशरथांचे राजपुरोहित असलेले
वशिष्ठ यांची आणि त्यांची एकदा भेट झाली आणि त्याप्रमाणे दशरथांपर्यंत विश्वामित्रांचं नाव पोचलं. कालांतराने असं झालं की विश्वामित्र ऋषी जेव्हा यज्ञयागाला बसायचे, त्या यज्ञयागांच्या वेळेला रावणाने पाठवलेले काही दैत्य या विश्वामित्रांच्या राज्यसभेमध्ये येऊन किंवा त्यांच्या यज्ञसभेमध्ये येऊन ते यज्ञ उद्ध्वस्त करायचे. पण हळूहळू जसजसे त्यांचं अतिक्रमण वाढायला लागलं तेव्हा विश्वामित्रांना एक मार्ग सुचला. तो कोणता? तर आपल्याला माहीत असलेला म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार असलेले प्रभू श्री रामचंद्र हे परमप्रतापी आहेत हे त्यांना माहीत होतं. म्हणून ते राजा दशरथाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हे राजा, मला तुझे जे 2 वीरपुत्र आहेत म्हणजे राम आणि लक्ष्मण या दोघांना तू माझ्याबरोबर माझ्या आश्रमामध्ये दैत्यांचं निर्दालन करण्यासाठी तू पाठव. तेव्हा दशरथांनी सांगितलं की हे मुनिवर, आपण म्हणताय ते खरं आहे की दैत्यांचा संहार करण्याची गरज आहे, पण माझे जे 2 पुत्र आहेत राम आणि लक्ष्मण जे आहेत ते अत्यंत अजून वयाने लहान आहेत, युद्धामध्ये अजून ते निपुण नाहीत आणि त्यांना युद्धाबद्दलची फारशी काही माहिती नाही. आणि आपण ज्याचा उल्लेख करताय अशा रावणाने पाठवलेल्या सैन्याचा किंवा त्यांनी पाठवलेल्या असुरांचा नायनाट करण्यासाठी तर त्यांच्याकडे अनुभवसुद्धा नाही. परंतु विश्वामित्र म्हणतात, वशिष्ठांशी त्यांचं संभाषण मधल्या एका काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रामायणामध्ये देखील पाहायला मिळतं. विश्वामित्र वशिष्ठांना म्हणतात की हे वशिष्ठ ऋषी, दशरथाला रामाच्या प्रभुत्वाबद्दल किंवा रामाबद्दल अजून पूर्णतः माहिती झालेली नाही काय? राम हा भगवान विष्णूंचा अवतार आहे, तो पहिल्यापासूनच पराक्रमी आहे, याच्याबद्दल त्यांना माहीत नाही काय? ते आपल्या पुत्राबद्दल अजून अज्ञानी आहेत काय? अशा प्रकारचे काही थोडे संवाद आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतात. जेव्हा वशिष्ठ विश्वामित्रांशी चर्चा करून झाल्यानंतर दशरथाला सांगतात की तुझे जे पुत्र राम आणि लक्ष्मण जे आहेत ते परमपराक्रमी आहेत, तू त्या दोघांच्या शक्तीबद्दल कुठल्याही मार्गाने तू अविश्वास दाखवू नकोस, त्यांना बिनधास्त किंवा तू निर्धोकपणे आपल्या विश्वामित्र ऋषींबरोबर तू त्यांच्या सांगितलेल्या कार्यासाठी म्हणून पाठव. दशरथ त्यांचं बोलणं ऐकतात आणि राम लक्ष्मणाला विश्वामित्रांबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये पाठवतात. पुढे अशी कथा आपल्याला वाचायला मिळते किंवा अनुभवायला मिळते. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी जंगलातनं चाललेले असताना त्यांना त्राटिका नावाची एक राक्षसी तिथे पाहायला मिळते आणि ती राक्षसी इतकी भयंकर असते की गावातल्या आजूबाजूच्या लोकांना ती त्रास देत असते, त्यांची गुरं पळवत असते, काही वेळेला प्रत्यक्ष ती माणसांना देखील खात असते. आणि हे 2 नवयुवक आणि त्यांच्याबरोबर असलेले कोणीतरी एक ऋषीमुनी जंगलातनं चालत आलेले आहेत आणि आपल्याला ऐतीच जेवणाची सोय झाली अशी म्हणून ती राक्षसीला इतका आनंद होतो आणि ती त्या तिघांसमोर प्रकट होते. त्यावेळेला ऋषी विश्वामित्र रामाला सांगतात की रामा, ही तू जी समोर पाहत आहेस ती एक राक्षसी आहे, महाभयंकर राक्षसी आहे. तिने प्रजेला आपल्या आजूबाजूच्या प्रजेला फार मोठ्या प्रमाणावर त्रास दिलेला आहे. तर तू तिचं निर्दालन कर आणि तू समज की तू ज्या कार्यासाठी म्हणून चाललेला आहेस ते कार्य तुझं आत्तापासूनच चालू झालं. परंतु राम म्हणतात की विश्वामित्र ऋषी, तुम्ही जे मला सांगतात की तुम्ही ती स्त्री आहे, मी तिच्यावर कशा प्रकारे आक्रमण करू? पण विश्वामित्र सांगतात की जो समाजासाठी घातक आहे त्याचं निर्दालन हे झालंच पाहिजे. अशा प्रकारे राम लक्ष्मण हे त्या त्राटिका या राक्षसीचं निर्दालन करतात आणि पुढे जाऊन त्यांच्या आश्रमामध्ये यज्ञयागादी चालू असताना पुन्हा राक्षसांचं आक्रमण विश्वामित्रांच्या आश्रमावर होतं. ते आक्रमण चालू असताना दोघं राम आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार त्या राक्षसांचं निर्दालन करतात आणि विश्वामित्रांनी आरंभलेल्या यज्ञाचं परिपूर्णतेकडे प्रस्थान करण्यासाठी मदत करतात. विश्वामित्रांचा असा रामाचा संयोग येतो. पुढे विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये त्या दोघांचा काही दिवस निवास होतो आणि शत्रूचं निर्दालन केल्यानंतर आराम केल्यानंतर काही दिवसांनी विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये एक अशी बातमी येते की जनकपुरीचा राजा जो आहे त्याने आपल्या कन्येचा विवाह करण्याचा ठरवला आहे आणि अशासाठी गावामध्ये तो दवंडी पेटवतो. ही वार्ता विश्वामित्रांच्या आश्रमापर्यंत जनकाची कन्या म्हणजे सीता तिच्या विवाहाची बातमी येते
आणि जनकपुरीकडे जाण्यासाठी, म्हणजे जनकपुरी सध्याच्या नेपाळमध्ये स्थित आहे, या जनकपुरीकडे जाण्यासाठी ऋषी विश्वामित्र, राम आणि लक्ष्मण हे तिघजण प्रस्थान करतात. जनकाच्या गावामध्ये पोचल्यानंतर, राजवाड्यात पोचल्यानंतर त्यांना असं दृश्य दिसतं की राजवाडा भरलेला आहे आणि जनकाने आपल्या कन्येच्या विवाहासाठी एक पण लावलेला आहे की इथे समोर, त्यांच्यासमोर सर्वांच्या मध्ये एक शिवधनुष्य ठेवलेलं असतं. ते शिवधनुष्याला प्रत्यंच्या, म्हणजे बाण मारायची जी दोरी असते ती जो कोणी लावेल आणि लावून दाखवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. असं ठरल्याप्रमाणे सगळे राजे येतात आणि त्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते प्रत्यक्ष शिवधनुष्य असल्यामुळे ते इतकं वजनदार असतं की कोणालाच घेणं शक्य नसतं. अशात विश्वामित्र ऋषी रामाला निर्देश करतात की हे रामा, या सगळ्यांचं शक्ती तुझ्यामध्ये एकवटलेली आहे आणि शिवधनुष्य पेलण्याची जी ताकद आहे ती फक्त तुझ्यात आहे. तू पुढे होऊन हे शिवधनुष्य पेल. गुरुची आज्ञा मानून प्रभू रामचंद्र पुढे जातात आणि त्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावतात. इतकेच नव्हे तर ते शिवधनुष्य मोडूनही टाकतात. अशा प्रकारे विश्वामित्रांच्या मार्गदर्शनामध्ये जनकाची कन्या ही सीता ही श्रीरामांची धर्मपत्नी म्हणून आपल्याला पुढे दिसते. या काळामध्ये आपल्याला एक छोटी गोष्ट लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांचे हे कुठल्या प्रकारचे गुरु झाले, तर आपण थोडासा एक घटनाक्रम पाहूयात. की आपण मागे जसं सांगितलं की ऋषी वशिष्ठ हे भगवान रामांचे वेदविद्येचे, मंत्राचे, श्लोकांचे किंवा राजनीतीतले हे गुरु होते. परंतु गुरु विश्वामित्र हे श्रीरामांचे धनुर्विद्येतले, शस्त्रास्त्र शिकवण्याचे, अशा या तंत्राचे हे गुरु होते. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की ही गुरुशिष्य परंपरा इतकी मोठी आहे की जिचा उल्लेख आपल्याला वेदापासून मिळतो. आणि आपण मध्ये म्हणल्याप्रमाणे की देवाला देखील गुरुची गरज आहे का, तर हो, आपल्याला गुरुची गरज ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागते. लहानपणापासून सगळ्यात पहिला आपला गुरु कोण आपण मानतो, तर सगळ्यात पहिला आपला गुरु म्हणजे आपली आई असते. अशा प्रकारे आपल्याला जन्मापासूनच गुरुची गरज असते आणि त्या गुरुशिष्य परंपरेची सुरुवात हे आपल्या घरातूनच चालू होते. अनंत काळापासून चालू असलेल्या या गुरुशिष्य परंपरेला मी साष्टांग नमस्कार करतो आणि पुन्हा मी सर्व गुरूंना माझे वंदन करतो. या गुरुशिष्याचे प्रतीक आपल्या भगव्या ध्वजामध्ये आहे. त्याचे स्मरण आणि गुणांचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.